काल एका मैत्रिणीचा मला फोन आला की राम, मी लवकरच पुण्यामध्ये येते आणि आपण कुठंतरी चहा किंवा कॉफी घेऊ. मी तुला लवकरच डेट कळवते की केव्हा येते. 3 दिवसाचं शेड्यूल आहे. मी म्हणलं ये. ठीक आहे. एवढंच आमचं बोलणं झालं आणि तिनं फोन ठेवून दिला. पण माझं विचारचक्र सुरू झालं आणि मला तिच्याबरोबरच्या सगळ्या आठवणी समोर आल्या. मी म्हटलं की ही तिची कथा तुमच्याबरोबर शेअर केली जायला हवी, कारण ती थोडी इन्स्पिरेशनल कथा आहे, वेगळ्या पद्धतीची कथा आहे. आणि मला असं वाटलं की आपण जर ही शेअर केली तर काही गोष्टी पुन्हा त्या जगाला मिळतील आणि तुमच्यासमोर त्या मांडायलाही मिळतील. तर घडलं असं, मी 2017 ते 2018च्या या 2 वर्षाच्या काळामध्ये जवळजवळ 1 वर्षभर मुंबईमध्ये राहत होतो, अंधेरी वेस्टला. आणि मला अजूनही आठवतं, दुपारच्या वेळेला मी एका ठिकाणी फूड आणायला जायचो किंवा तिथं बसून खायचो. एक स्पेसिफिक जागा होती, कारण मी एकटाच राहायचो फ्लॅटमध्ये. आता मी पुण्यातून मुंबईला कसा गेलो याची एक स्टोरी आहे, ती अगोदर शेअर करतो. मी एक शॉर्ट फिल्म बनवली इथं पुण्यामध्ये, हिंदीमधून, सजदा नावाची. आणि त्याच्यानंतर माझा एक चाइल्डहूड फ्रेंड आहे, सरकारी अधिकारी येतो, तर त्याचा स्वतःचा वैयक्तिक फ्लॅट आहे आणि त्याला एक गव्हर्नमेंटने एक फ्लॅट देऊ केला होता राहण्यासाठी, पण तो तिथं राहत नाही. तो म्हणला तो पडू नये आणि मला तुला जर यायचं असेल मुंबईला तर 1 वर्ष मी तुला कम्प्लिटली स्पॉन्सर करतो तो फ्लॅट. त्याचं काही भाडं भरू नको, त्याचं भाडं अत्यल्प आहे, ती मी भरतो, तो येऊन राहा, फक्त फूडचं तेवढं बघ. मी पुण्यात राहत होतो, शॉर्ट फिल्म झाली होती, मी काही करत नव्हतो. म्हटलं ठीक आहे, मुंबईला जायची इच्छा होती, तिथलं जीवन अनुभवायची इच्छा होती. मी माझ्या बंधूंना फोन केला. माझे बंधू त्यावेळेस कॉन्ट्रॅक्टर होते, ते आता नाही आहेत, वारले. त्यांना मी म्हटलं असं मी मुंबईला जाऊ इच्छितो काही महिन्यासाठी, तर तुझा थोडासा मला फायनान्शियल सपोर्ट हवा आहे. तो म्हणला ठीक आहे, काही चिंता नाही. मग मी तो फ्लॅट बघायला गेलो, मला ठीक वाटलं आणि मी तिथं राहायला गेलो 2017मध्ये. मला अजूनही आठवतं की असंच दुपारच्या वेळेला पाऊस पडत होता. मुंबईचा पाऊस म्हणजे फार जेव्हा येतो मोठा, तेव्हा अत्यंत विचित्र पाऊस, अत्यंत मुसळधार पाऊस कोसळतो. पण त्या दिवशी संततधार चालू होती आणि मी फूडसाठी गेलो होतो. तर बेसिकली काय आहे, ते जे फूडचं ठिकाण होतं तिथं गर्दी असते, मी पार्सल घ्यायचो किंवा कधी गर्दी नसेल तर बसून खायचो. मग थोडीशी गर्दी त्या दिवशी कमी होती. एका टेबलवर एक मुलगी बसली होती आणि मी म्हटलं आज थोडी गर्दी कमी आहे, आपण इथंच खाऊया, पाऊसही पडतोय बाहेर. म्हणून मी थाळी घेतली आणि त्या टेबलवर गेलो. मी म्हटलं मे आय सिट हिअर? येस, वाय नॉट, ऑफकोर्स. मी त्या सीटवर शांतपणे बसून माझे व्हेज थाळी खात होतो. तिनं माझ्याकडे बघून माझा जे केस, माझे जे कपडे, ते म्हटली आर यू समथिंग लाईक अ रायटर ऑर डायरेक्टर? मी म्हटलं ॲक्च्युली आय एम रायटर बेसिकली. आय एम ट्राईंग टू बिकम अ फिल्म मेकर. तर तिनं स्माईल केलं
मी म्हटलं व्हॉट इज युअर मदर टंग, वेअर आर यू फ्रॉम. तर ते म्हणली मी वाई, आय एम फ्रॉम वाई, माय मदर टंग इज मराठी. म्हणून मराठी, मला एकदम असा एक मोठा शॉक बसला. मी म्हटलं तू मराठी आहेस आणि तुझ्याकडे बघून असं वाटत नाहीस मला. मी असं म्हटलं की तू कुठेतरी पश्चिम हिमाचल प्रदेश किंवा काश्मीर अशा धाटणीची तिची केशरचना, तिचे डोळे, तिचे घारे डोळे आणि तिची गोरी अंगकांती. म्हटलं वाईची. आणि ती म्हणली हो, माझं सांगलीला शिक्षण झालं आहे, मी मीडियाचा कोर्स केला आणि त्याच्यानंतर इथं काय करतेस मुंबईला. तर ती म्हणली की ॲक्च्युली माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट झाल्यानंतर मी निर्णय घेतला की आपण थोडासा अभिनयामध्ये ट्राय करायला हरकत काय नाही आहे. अभिनय करायच्या दृष्टीने मी मुंबईत आले. म्हणलं वा ग्रेट. आणि मी माझी थोडी जोजबी तिला माहिती दिली. त्या दिवसाची आमची थोडीशी अशी ओळख झाली आणि मीटिंग संपली आमची. मध्ये 4-5 दिवस गेले. जुलैचाच महिना होता, असा होता हो, अजून आठवतं जुलैचा महिना होता. आणि आत्ता तुमच्याशी मी बोलतो आहे तेव्हा जुलैचा महिना आहे, पण त्याला खूप मध्ये काळ लोटला आहे. ती स्टोरी तुमच्यासमोर मी सांगतो आहे. 4-5 दिवसानंतर पुन्हा आमची त्या हॉटेलमध्ये भेट झाली आणि ती बाहेर उभी होती कारण तिथं क्राऊड असल्याकारणाने जागा नव्हती आतमध्ये. तर मी तिथं आलो. त्यावेळेस मी बाईक वापरायचो आणि माझी ती बाईक मी घेऊन गेलो होतो मुंबईला पुण्यातून. आणि बाईक लावली, मी तिथं आलो, बघितलं क्राऊड आहे. आम्ही वेट केला, त्याच्यानंतर थाळी घेतली. आमचं पुन्हा एकदा फिल्म्सवर बोलणं झालं, रायटिंगवर बोलणं झालं, अभिनयावर बोलणं झालं. आणि थाळी संपल्यानंतर मी तिला म्हटलं की तुझं शेड्यूल काय असतं, संध्याकाळी तू काय करतेस. मी तुला जर पृथ्वी थिएटरच्या जी कॅफे आहे तिथं कॉफीसाठी चहासाठी, तू चहा घेते की कॉफी घेते. ठीक आहे, काही घेऊ शकते. तर तिथं संध्याकाळी तुला यायला जमेल का. ते म्हटली आज नको, उद्या भेटू आपण, उद्या संध्याकाळी. उद्या संध्याकाळी 5च्या पुढं 5 वाजता भेटू आपण. म्हटलं ठीक आहे. म्हटली एका अटीवर, मी येते माझ्या पद्धती तिथं, पण मला तुमच्या गाडीवर मला इथं पण सोडावं लागेल. ती अंधेरी वेस्टलाच राहायची, मी अंधेरी वेस्टलाच राहत होतो. माझा एक मित्र होता, त्याच्याबरोबर मी फ्लॅट शेअर केला होता अंधेरी वेस्टला. जेव्हा मी ईस्टला राहायचो त्यावेळेस मी कंप्लीट वर्षभर स्वतंत्र माझा फ्लॅट होता. आणि म्हटलं हो चालेल, मी सोडायला येतो म्हटलं, काय प्रॉब्लेम नाही. दुसरा दिवस उगवला आणि 5:15च्या दरम्यान आमची पुन्हा पृथ्वी थिएटरला भेट झाली. माझं एक शेड्यूल असायचं, जेव्हा मी अंधेरी वेस्टला राहायला आलो अंधेरी ईस्टमधून. अंधेरी ईस्टला असतानाही मी रोजच यायचो जुहूला, वर्सोवाला, पृथ्वी थिएटर्सला. माझं एक शेड्यूल असायचं. मी कुठलं काही काम करत नव्हतो त्यावेळेस. मला काही लोक अप्रोच झाली होती रायटिंगसाठी, शॉर्ट फिल्मच्या डायरेक्शनसाठी माझ्या काही कनेक्शनमधून. पण मी त्यावेळेस म्हटलं आता मला सध्या या मोमेंटला काय करायचं नाही, थोडे काही दिवस निघून जाऊ द्या. माझं शेड्यूल असायचं की मी यायचो आणि पृथ्वी थिएटरला चहा घ्यायचो. जुहू बीचवर मी वॉकिंगला जायचो आणि पुन्हा येऊन फ्रेश होऊन एखादा चहा घेण्याचा प्रयत्न असायचा माझा पृथ्वी कॅफेला. आणि तिथं ना आता तुम्ही जर बघितलं असेल पृथ्वी थिएटर, तर ते फार छोटं थिएटर आहे. कारण मी तर बालगंधर्व पुण्यामध्ये बघितलं, बरेचसे थिएटर्स बघितले, अत्यंत असं छोटं थिएटर आहे.
आणि त्याच्या बाहेर बसायला जागा आहे आणि शेजारी त्याचा पृथ्वी कॅप आहे. ते मात्र फार सुंदर चालतं आणि खूप असा क्राऊड येतो तिथं सतत, म्हणजे सतत ते हॅपनिंग प्लेस आहे. आणि पृथ्वी थिएटर सुंदर प्लेस आहे, अत्यंत सुंदर आहे. पण आतला जो थिएटरचा जो भाग आहे तो फार छोटा आहे. म्हणजे मला एकदम पहिल्यांदा बघितल्यानंतर शॉकच बसला होता की म्हटलं हे थिएटर अत्यंत छोटं थिएटर, म्हणजे थोडीशी लोक असं सगळे ॲक्टर असं समोरच काम करतात असं वाटतं. 5:30 वाजता तिची सुमती, तिचं नाव सुमतीची पुन्हा भेट झाली. आणि चहा घेतला. तिला म्हटलं तुला कॉफी घ्यायचं असेल तर कॉफी घे, कारण बऱ्याचशा वेळा मुलींना कॉफी आवडते. ती म्हणली असं काही नाही, म्हणली चहा ठीक आहे, इथला चहा चांगला असतो. ती यापूर्वी आली होती, यायची, पण बेसिकली कुठलं काम नसताना येणं म्हणजे पण काही, ती म्हटली की बहुतांशी मी काम नसताना इकडे यायचं टाळते. आम्ही दोघांनी चहा घेतला. तर तिनं मला सांगितलं की ती काही दिवसापूर्वी आजारी पडली होती आणि घरी गेली होती. घरी 15 दिवस राहून आल्यानंतर पुन्हा ती काही एखादा दुसरा महिना मुंबईमध्ये तिचा गेला होता आणि तो काळ होता त्यावेळेसचा. तर ती म्हटली की तुमच्याकडे आता किती वेळ आहे, म्हणजे मला एक तुम्हाला विचारायचं आहे. म्हणलं विचार ना. पण ते नाही, थोडंसं पर्सनल आहे आणि ते थोडंसं अंतस्थ आहे. म्हटलं ठीक आहे, आपण बीचवर फिरायला जाऊ. म्हटलं थोडेसे पाय मोकळे करू, तिथं तू सांग मला. म्हटलं ठीक आहे. आम्ही चहा घेतला. मला अजून आठवतं, आम्ही पृथ्वी थिएटरमधनं बाहेर पडलो. बस पृथ्वी थिएटरच्या पाठीमागं झोचा बीच आहे. चालत चालत बीचवर गेलो. ती म्हटली राम, तिनं पहिल्यांदा सिगरेट पेटवली, मला आठवतं. आणि सिगरेट पेटवल्यानंतर सिगरेटचा पहिला झुरका घेतल्यानंतर मला म्हणाली की राम, मला नाही सिगरेट सोडायचे. नाही, ॲक्च्युली मला बोलायचं तुमच्याशी वेगळं, पण पहिल्यांदा तुम्हाला हे सांगते की ओ माय गॉड, मला ही सिगरेट सोडायची. जेव्हा ती 2 वर्ष झाली मुंबईमध्ये येऊन राहिली होती ग्रॅज्युएशननंतर, तिला एक अभिनयाचं अवॉर्ड भेटलं होतं. म्हणून एक तिच्या डोक्यामध्ये एक किडा गेला होता आणि सर्व मित्रांनी सांगितलं की चहा तू अभिनय करू शकतेस. तर तिला म्हटलं तू सिरियस आहेस का सिगरेट सोडण्याबाबतीत? म्हटलं हो ठीक आहे. तिला म्हटलं तू एक पुस्तक वाचशील का? सिगरेट न सोडता शेवटच्या पेजेसपर्यंत ते पुस्तक वाचायचं. सिगरेट घेऊ शकतेस बरोबर, शेवटचा पेज होईपर्यंत तू सिगरेट घेऊ शकतेस. ते पुस्तक तेवढं वाच आणि अक्षरशः रस घेऊन वाच, समजून उमजून घेऊन वाच. तर म्हणजे कुठलं पुस्तक? मी म्हटलं त्या पुस्तकाचं नाव आहे ॲलन कार्स इझी वे टू स्टॉप स्मोकिंग. म्हणजे ओके ठीक आहे, कुठे मिळेल? मी म्हटलं ते तू डाउनलोड करू शकते, ते फ्री ऑफ कॉस्ट आहे गुगलवर, किंवा जर तुला असं प्रिंटेड पाहिजे असेल तर तू ॲमेझॉनवर मागवू शकते. फार तर 200-300 रुपये किंमत असेल. आणि माझ्या ते म्हटलं असेल ते गुगल ड्राईव्हवर, मी तुला पाठवून पण देऊ शकतो संध्याकाळपर्यंत. आपली मीटिंग संपली, संध्याकाळी मी घरी गेलो तर मी चेक करतो, तुला पाठवून देतो. नसेल तर गुगल ड्राईव्हवरून शोधून तू शोध, नसेल भेटेल तर मी पाठवून देतो तुला. ठीक. ती म्हटली मला सिगरेट असं काही नव्हतं, पण मी इथं आली, मला काही मैत्रिणी भेटल्या, त्या म्हटले असे साधी बिडी असते, त्याच्यामध्ये असं काही नसतं, इट्स नॉर्मल बिडी. पण मी तुम्हाला सांगते ही नॉर्मल बिडी वगैरे नाही. हिची एकदा सवय लागली, हिच्याशिवाय जमत नाही. आणि हे घेतल्यानंतर माझी बॉडी स्वीकारत नाही, माझी बॉडी इम्पल्सिव्ह होते, माझं माइंड इम्पल्सिव्ह होतं.
माझ्या डिसिजनवर परिणाम होतो ह्याचा. आणि मला बेसिकली मला फिलिंग गिल्टी येतं. म्हणजे मला हे सोडायचं तरी मी घेते आणि घेतल्याशिवाय जमत नाही अशी त्याची परिस्थिती झाली. मी म्हटलं तू ते पुस्तक वाच, कारण हे पुस्तकाने अनेक लोकांना मदत केलेली आहे. आणि माझ्या काही जवळच्या मित्रांचा फीडबॅक मी तुला देतो की त्यांची सुटलेले. तू हे चेक कर एकदा आणि तू पुस्तक वाचून काढ. 100% मी तिला सांगितलं तू सिरियस हो, ती पुस्तक एकदा शांतपणे. ठीक आहे. मग तिची सिगरेट संपली आणि आम्ही बीचवर वॉकिंग करायला सुरुवात केली. वॉकिंग करत असताना ती मला म्हणाली की मला तुमचा अत्यंत प्रामाणिकपणे ॲडवाईस हवा आहे, सल्ला हवा आहे. बघा मी काय म्हणते. मी म्हणलं विचार ना काय. म्हणले की मी 2 वर्षापूर्वी आली आणि नाही, मला आईवडिलांचा फायनान्शियल सपोर्ट आहे, काही प्रॉब्लेम नाही. पण ना मी फार अत्यल्प रुपये इथं जनरेट करू शकले. एखादं शूटिंग भेटतं, 1000-2000 रुपये भेटतात. आणि माझी एक व्यथा आहे, तुम्हाला मी सांगू का. तुम्ही माझ्या सौंदर्याकडे वगैरे किंवा ह्याच्याकडे बघू नका. माझी अशी व्यथा आहे की मी तुम्हाला आत्ता काय विचारते सांगा, आणि त्याचा तुमचा मला अत्यंत ऑनेस्टली अनिडीवर ऑनेस्टली फीडबॅक. म्हणलं ओके मी देतो, सांग. तर ती म्हटली की मला ना मुंबई सोडून घरी जायची इच्छा आहे. कारण ना मला ॲक्टिंगसाठी काम मागणं, ॲक्टिंगसाठी जी चाललेली सगळी ही सफरिंग आहे ती कुठं तर थांबावी. आणि एक मेंटली जी स्लेवर आहे ती थांबवावी अशी असं झालं आहे माझं. कारण मी 2 वर्षापूर्वी आली होती तेव्हा स्वप्न वेगळी होती. आणि जसं आपण म्हणतो ना, डोंगर हा दुरून सुंदर दिसतो, तसं अभिनयाचं हे जे प्रोफेशन आहे ते खूप दूरवरनं मला खूप सुंदर दिसलं. की आपण करू, नाव कमवू, हे ज्या सगळ्या हिरोईन जगतात त्या पद्धतीचे आपण इंटरव्ह्यूज देऊ, बरोबर. तुमचं स्टोरीतलं काय काम आहे, मग तुझं व्हॉट इज युअर ओपिनियन अबाउट इट, ह्या सगळ्या क्वेश्चनचे उत्तर देऊ. एक स्वप्न होतं. जेमतेम त्यावेळेस तिचं वय आय थिंक 28च्या आसपास असावं. मग हे तिचं सगळं बोलणं चाललं होतं. मी तिला विचारलं तुझी रास कुठले ॲस्ट्रॉलॉजीवर, तुझा विश्वास आहे का ॲस्ट्रॉलॉजीवर. तर तिनं मला तिची रास सांगितली आणि मी तिचा नंबर विचारला. तर तिनं मला तिचा नंबर 1 सांगितला. मला ठीक. आणि रास सांगितल्यानंतर मी चेक केलं. तिच्या त्या मोमेंटला तिच्या अष्टमस्थानामध्ये शनी होता. तर मी म्हटलं हे बघ 1 वर्ष येऊन गेला होता. म्हटलं हे बघ तुला 1.5 वर्ष पुढली थोडासा अडचणी येतील, पण त्याच्यातून तू बाहेर पडशील. त्याच्यानंतरचा काळ खूप मोठा आहे तुझा. म्हटले ठीक आहे. ती म्हणजे तुम्हाला समजतं आहे. म्हटलं ठीक आहे. थोडी काही पुस्तकं वाचलेत मी, कारण ते खरंच सायन्स आहे का मी चेक करण्यासाठी काही पुस्तक आहेत म्हटलं की वाचलेत. आणि मी काही प्रोफेशनल वगैरे असं काही हे करत नाही, जस्ट त्याची एक जाण ठेवतो. आणि मग तिला तिच्या नंबरवर मी सांगितलं, थोडंसं मी ॲस्ट्रॉलॉजीवर बोललो. आम्ही वॉकिंग करत होतो. समुद्राच्या लाटा यायच्या, त्याचा आवाज व्हायचा. आणि फार अशी काही गर्दी नव्हती. मला आठवतं की संध्याकाळची वेळ होती, 6 वाजले असतील. पुन्हा तिथं पाऊस सुरू झाला. आणि तिनं मला विचारलं की मला ना असं काहीतरी करायचं आहे की या सगळ्या धबडक्यातनं बाहेर पडायचं आहे.
मी म्हटलं तुला ही फिलिंग कशी काय येते? तर ती म्हटली की हे बघा, मला वस्तुस्थिती जी दिसली मे बी चुकीची असू शकेल, पण मला जी वाटतं, जे दिसलं, तर ती म्हटली की 100 मुली जेव्हा इथं अभिनयासाठी येतात मुंबईमध्ये, महाराष्ट्रामधूनच नाही आहे तर संपूर्ण भारत देशातून येतात, तर ते 100मधल्या फक्त एक 10% मुलींना जेमतेम काम मिळतं. हे 2-3% मुली खूप सक्सेसफुल होतात. बाकीच्या 5 ते 7% मुलींना काम मिळतं, पण 90% जे मुली आहेत, 100तल्या 90 मुलीचं सफरिंग मी बघू शकत नाही. म्हणजे म्हणजे हा एक प्रकारचं मी माझं असं मत आहे की तुमच्या प्रोफेशनचं, तुमच्या स्वप्नांचं एक एक्सप्लॉयटेशन आहे, शोषण आहे, अशी ती मला म्हणाली. आणि ती म्हटली की बस तुमच्याकडे क्षमता असते, तुम्ही ते करू शकता, पण तुमचं लक नसेल तर तुम्ही किती ऑडिशन द्या. आणि हा ऑडिशन म्हणजे सुद्धा एक फार मोठा बिझनेस आहे. आणि मी तुम्हाला सांगते की हे इतकं असंघटित, म्हणजे इतकं अस्वस्थ करणार आहे सगळं जग. आणि मला माहीत नाही मी बोलते ते की तुम्हाला पटेल न पटेल, पण ती म्हटली की इथं खूप मुलींचा प्रॉब्लेम आहे. बऱ्याचशा मुली येतात, त्यांचा रुपयांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे. मी माझ्या 2-3 मैत्रिणींना रुपये दिलेले आहेत, त्यांच्याकडे माझ्याकडे नसताना मागायला जाते, पण त्यांची अवस्था बघून मला मागायची इच्छा होत नाही. आणि बऱ्याचशा मुली इथं ट्रॅपमध्ये अडकत आहेत. आणि तुम्हाला ओपनली बोलायचं तर ती म्हटली की हे बोलू नये, पण मी नाईलाज आहे मला, तुम्हाला मला बोलायला का हरकत नाही. पण ती म्हटली की बऱ्याचशा मुली इथं प्रॉस्टिट्यूशनच्या चक्करमध्ये अडकलेले आहेत. आणि इथं बरेचसे अशा पद्धतीचे झाकरीत, म्हणजे सिक्रेटली असे रॅकेट पण चालतात. आणि मी अशा काही मुलींना ओळखते की ते रात्री जातात आणि पहाटे कोणाला न दिसता घरी येतात. आणि मी या सगळ्या गोष्टी ऐकल्या, बघितल्या, आणि मी तुम्हाला सांगते की मला आता असं दिसतं आहे की कधी वाटतं ही माझी जागा चुकली. म्हणजे जी स्वप्न घेऊन मी मुंबईमध्ये आली होती, ती जागा ती हीच आहे का? कधी हा मला प्रश्न पडतो. पण बऱ्याच वेळा मी म्हणते की ठीक आहे, आज ना उद्या सक्सेस मिळेल, आज ना उद्या एखादी मोठी फिल्म मिळेल, एखादी मोठी वेब सिरीज मिळेल, या आशेवर मी थांबली. पण मी तुम्हाला माझी स्थिती सांगते. माझे वडील मुख्याध्यापक आहेत आणि आम्हाला एक 10-12 एकर जमीन आहे आणि माझं शेतामध्ये घर पण आहे. शेतातल्या घरी कोणी राहत नाही. आम्ही आमच्या टाऊनला राहतो. शेजारीच आमचं एक शहर आहे, तिथं राहतो. म्हणजे जिथं सगळ्या सुविधा आहेत. आणि गावामध्ये शेतावर माझं स्वतःचं आमचं एक फार्म हाऊस आहे, म्हणजे जुन्या पद्धतीचा कौलारू घर आहे. आणि मी आत्ता जेव्हा गेले होते तेव्हा मला खूप बरं वाटलं. मी म्हटलं की मुंबईत काय करते? तर मला असं कधी राहून जातं, असं वाटून जातं की मी मुंबई सोडावी, गावातल्या घरी जावावं. गाव आणि माझं खेडेगाव याच्या दोन्हीमध्ये माझा टाईम द्यावा. शेतातल्या मळ्यामध्ये जाऊन यूट्यूबचे व्हिडिओज बनवावेत, जे मला खूप क्रिएटिव्ह पद्धतीनं करायची इच्छा आहे. तिथल्या अनेक सुंदर गोष्टीवर मी व्हिडिओज बनवू शकते. लिहायची मला इच्छा आहे, स्टोरीज लिहायची इच्छा आहे. आणि मी स्वतः एडिटिंग शिकेन. आणि सगळं अवेलेबल आहे माझ्याकडे. लॅपटॉप आहे, मी सगळ्या ॲक्सेसरीज घेईन. आणि मला असं वाटतं की एक 6-6 महिने मी तिथं घालेन. आणि मला जेव्हा असं वाटेल की मला पुन्हा मुंबईत यायचं आहे, गर्दी हवी आहे, लोकांना भेटायचं आहे, किंवा एखादं काम लागलं तर मी पुन्हा येईन इथं. इथल्या सगळ्या राहण्याच्या जागा इथं मला परिचयाच्या आहेत. माझे काही मित्रमैत्रिणी झालेले आहेत. पण सतत इथं कंटिन्युअस राहणं मला असं वाटतं की हे योग्य नाही.
तर तुमचं याच्यावर काय मत आहे? मी काही सेकंदाचा पॉज घेतला. मी म्हटलं की मी तुझ्यासमोर दोन्ही गोष्टी ठेवतो. तू जे बोलतेस ते सुंदर आहे आणि घराकडे जाऊन तुझे यूट्यूबचे व्हिडिओज बनवणार आहेस, ही कन्सेप्ट फार सुंदर आहे. त्याच्यामध्ये कुठलीही दोन मतं नाहीत. एक सुंदर तुझी कन्सेप्ट सुंदर आहे. आणि मुंबईची जी भयावह स्थिती तिनं जी समोर ठेवली होती माझ्या, कारण ती बोलत गेली, मी ऐकत गेलो. तिथं मुलींचं जे मेंटली आणि फिजिकली जे शोषण होतं त्याच्याबद्दल ती खूप बोलली. म्हणली की इतक्या स्टोरीज आहेत माझ्याकडे आणि इतकं जवळून मी सगळं हे बघितलं आहे. आणि मी खरं सांगू, तिनं हे ओपनली सांगितलं मला की बऱ्याचशा मुलींना डायरेक्टली विचारलं जातं की तुम्हाला अभिनय मिळेल, पण तुम्हाला तुमचे शारीरिक संबंध या व्यक्तीबरोबर ठेवावे लागतील. आणि ती म्हटली की ह्या गोष्टी काही मुली स्वीकारतात, फिजिकल रिलेशनसाठी काही मुलगी स्वीकारतात आणि काही मुली स्वीकारत नाहीत. तर माझं वैयक्तिक मत असं आहे की मला जर एखादा पुरुष आवडला तर गोष्ट वेगळी आहे, पण आवडलेलं नसताना मी कुणाबरोबर झोपणं हे अशक्य आहे. म्हणजे अशक्य, फार अशक्य. मी तिचं सगळं ते ऐकल्यानंतर मी तिला म्हटलं की हे बघ, मला असं वाटत नाही की तू मुंबईमधनं जावीस, पण ह्या सगळ्या गोष्टी अशा असतील आणि तुला जर थोडी रिलीफ पाहिजे असेल तर तू दुसरी गोष्टही ओपन ठेवणं गरजेचं आहे. पण तिला म्हटलं की तू गावाकडे गेलीस तर तुला एखादी फिल्म मिळू शकते किंवा एखादी वेब सिरीज मिळू शकते, तुझं ॲक्टिंगचं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. ती म्हटली की या आशेवर तर तुम्ही थांबू नये. आणि मी तुम्हाला सांगते, इथं मुली 10-10 वर्ष येऊन थांबलेले आहेत आणि त्यांनी प्रत्येक वर्षी जवळजवळ 2-2, 3-3 लाख रुपये, इथला मंथली जवळजवळ एक फ्लॅट भाड्याने घ्यायचा असेल तर 30,000 रुपयाचं भाडं आहे पर मंथ. आणि कधीकधी 2-3-5 हजार रुपयेसुद्धा महिन्याला बनवू शकत नाहीत. ही वस्तुस्थिती, कारण तशा पद्धतीचं कामच नाही आहे. आणि बऱ्याचशा मुलींना काम नाही मिळालं तर त्यांना सर्वाइव्ह करणं फार कठीण होऊन जातं. जर त्यांना आईवडिलांचा सपोर्ट नसेल तर त्यांचं जगणं हे अक्षरशः इतकं मोठं सफरिंग आहे, सफरिंग आहे. त्याच्यामध्ये स्मोकिंग, त्याच्यामध्ये मग दारू, त्याच्यामध्ये मग वेगळ्या पद्धतीचे ड्रग्ज आहेत. मुंबई तर ड्रग्जचा हब आहे. आणि तिच्या म्हणण्यामध्ये अर्थ होता, कारण माझा वैयक्तिक अनुभव जर बोलायचा झाला तर मी ज्या मित्रांना भेटलो, ज्या तिथं ठिकाणी फिरलो, पृथ्वी कॅफेवर अनेक लोकांच्या ओळखी झाल्या, अनेक लोक भेटली, तेव्हा मला एक गोष्ट मुंबईमध्ये जाणवली की मुंबईमध्ये जवळजवळ 100रातले 90-95% लोक ही स्मोकिंग करतात. स्मोकिंग नाही तर तिथं बेसिकली फिल्म इंडस्ट्रीतली लोक बाकीचे ड्रग घेतात. ह्या गोष्टी आता बोलू नये, पण मला असं वाटतं की एक कथा तुमच्यासमोर मी मांडतो आहे तर, आणि तिथली फॅक्ट्स मांडतो आहे. तर तिथं एक मुलगा, आम्ही ज्यावेळेस स्क्रिप्ट रायटिंगचा वर्कशॉप ठेवलं होतं तिथं आला होता. तर तो म्हणला की सर, मी अधूनमधून गांजा घेतो. बोलता तो बोलून गेला होता. हे वाय, ओ माय गॉड, हो तुम्ही घेता का? मी म्हणलो हो, नाही मी घेत. तर तो म्हणला की सर 90% लोक, 95% लोक ह्या सर्व प्रकारचे ड्रग्ज घेतात. आणि तुम्ही जर मनाला विचारलात ना तर शूटिंग आर्टिस्ट हा जो प्रकार आहे तो एक तर स्मोकिंग करतो किंवा बाकीचे ड्रग घेतो, वाईन, बिअर वगैरे, ते हे तर नॉमिनल आहे. तर मुंबईमध्ये ही गोष्ट मला बघायला मिळाली.
आणि तिच्या बोलण्यामध्ये यथार्थ पण होतं, खरे पण होतं. आणि ती म्हणली की अनेक मुलींना स्मोकिंग इच्छा नसताना त्या सगळ्या सर्कलमुळं, तुमच्या त्या ग्रुपमुळं, काय नाही रे, साधी बिडी आहे, काही नसतं याच्यामध्ये, घे ना, अशा पद्धतीनं ती सवय लागते. आणि तिला अशीच लागली. एका मैत्रिणी तिला ऑफर केली होती, अगं काय होत नसतं, इट्स नॉमिनल, प्रत्येक सगळ्या हिरोईन्स घेतात, ओके. आणि मला असं वाटलं की त्यावेळेस की आपण जर नाही सिगारेट घेतली तर आपण मॉडर्न दिसणार नाही, आपण कोणतरी खूप असं मागं पडलेली, हारलेली, फेल्युअर, बरोबर, ॲडव्हान्स्ड नाही आहे, आपण पण कोणतं आहोत हे आपल्याला दाखवायचं आहे. मग मी पण त्यावेळेस म्हटलं चल काय प्रॉब्लेम नाही, बघूया. पहिले 2-3 दिवस तर ती फारच ती म्हटली की मला कडू बिटर सगळे टेस्ट असायची. म्हणली काय झकमारी लोक वाढतात. पण डे बाय डे जसजसे दिवस गेले तसतसे ती म्हटली की मला त्याची सवय लागली, आता सुटत नाही, मी ट्राय करते. आणि तिनं मला हे विचारलं की मला मेडिटेशन शिकवा म्हणजे मी या सिगरेटमधनं बाहेर पडेल. तर मला ठीक आहे, मी तिला विपश्यनासाठी सल्ला दिला. पण विपश्यनाचा जायच्या अगोदर मी तिला म्हटलं की नाही, तुला अगोदर काही गोष्टी माहीत करणं गरजेचं आहे. आणि नॅचरल विपश्यना तुला मी देतो पहिल्यांदा, त्याच्यानंतर मग तू विपश्यना घरी कर म्हटलं. आमचं हे बोलणं झालं तिथं. आणि ती म्हणली तुम्ही मला याच्यावर मला सांगा. आमचं वॉकिंग त्यावेळेस झालं आणि आम्ही पुन्हा पृथ्वी थिएटर्समध्ये आलो. माझी गाडी शेजारीच मी पार्क केली होती. आम्ही हात धुतले आणि पुन्हा मी म्हटलं तर एक खूप चहा नको, पण हाफ चहा घेऊ आम्ही. पुन्हा आम्ही हाफ चहा घेतला आणि त्याच्यानंतर बस आमचं इकडचं तिकडचं बोलणं झालं. आणि मी तिला माझ्या गाडीवरून अंधेरी वेस्टला सोडलं. अंधेरी रोडचा जो अंधेरी वेस्टचा जो बॅक रोड आहे, जिथं लोक वॉकिंगला येतात, त्याच्या पाठीमागं ती राहत होती. तिथं मी तिला सोडलं आणि मी माझ्या घरी आलो. त्याच्यानंतर आमच्या भेटी होत राहिल्या. मग असंच मी म्हटलं एक दिवस की आपण पुन्हा एकदा अशीच फोनवरून भेट झाली. म्हटलं ये संध्याकाळी भेटूया पृथ्वी थिएटरला. तर काही दिवस मध्ये गेल्यानंतर पुन्हा आमची भेट झाली आणि ती म्हटली की तुम्ही आपलं जे बोलणं झालं होतं त्याच्यावर तुम्ही विचार केला का. तिला म्हटलं हो. मला तुझी आयडिया आवडते, पण तुझी जी स्वप्न आहेत त्याच्या बाबतीत तुझं वैयक्तिक मला विचारू दे. ती म्हटली की हे बघा, कुठलंही काम नसताना मुंबईत राहणं मला जिकरीचं चाललं आहे. आणि मुंबई ही अशी प्लेस आहे की जसं मी एखाद्या ट्रॅपमध्ये अडकले, एखाद्या प्रिझन जेलमध्ये अडकले असं झालं आहे माझ्यासाठी. आणि इथून बाहेर पडण्यासाठी माझा जीव कासावीस होतो. मला असं वाटतं की सोडून देऊ आपण हे. जर असं नॅचरली पद्धतीने भेटलं तर ठीक आहे, पण ही एक स्लेवर आहे. रोज असं भीक मागायला जावं लागतं, ऑडिशन नसता चेक करावं लागतं. रोज हेळसांड आहे जीवनाची, मनाची हेळसांड आहे, शरीराची हेळसांड आहे, सगळ्या गोष्टीची असुविधा आहे, पैसे असून असुविधा आहे. आणि ती म्हटली की इथं खरे मित्र मिळत नाहीत, मैत्रिणी मिळत नाहीत. आणि सगळाच असा एक कोलाहल आहे. मी म्हटलं हा एक प्रयोग करू, आता बनतीस तर चेक कर. मी म्हणत नाही तुला, पण तुझ्या आतूनच कौल येऊ दे जे काही होणार आहे ते.
आणि तुला असं वाटतच असेल तर मी म्हटलं तू निर्णय घेऊ शकते, काय अडचण नाही. मध्ये मग काही दिवस गेले, जवळजवळ पावसाळा संपला होता आणि थंडीचे दिवस सुरू झाले होते. एक दिवस तिचा फोन आला मला की राम, मी जवळजवळ 6 महिन्यासाठी मुंबईतून बाहेर पडते. मी तुम्हाला जे म्हणले होते ना, मी आता अशक्य आहे माझं इथं राहणं, तर आपण जर तुम्ही नेक्स्ट टाईमला मी आलेस आणि तुम्ही जर असाल तर आपण निश्चित भेटू. त्याच्या अगोदर मात्र आपली एक भेट होणं गरजेचं आहे. आणि बस त्याच्या अगोदर हो तिचा फोन आला होता आणि त्याच्या अगोदर मला आठवतं की त्याच्या अगोदर आम्ही अंधेरी वेस्टच्या एका CCTमध्ये भेटलो होतो. तर आम्ही वॉकिंग केलं आणि CCTमध्ये आम्ही मी त्यावेळेस काय घेतलं नाही, तिनंच कॉपी घेतली, मी वॉटर घेतलं होतं. आणि ती म्हटली की आज मी निर्णय घेतला आहे आणि मी 1-2 दिवसामध्ये निघेन. माझ्याकडे काही जास्त सामान नाही, पण मी एक 6 महिने जाऊन माझ्या खेड्यातलं जे घर आहे कवलारू, तिथं मी जाऊन थोडंसं पुस्तकं ठेवीन स्वच्छ पद्धतीने मी तिथं यूट्यूबचे व्हिडिओ क्रिएटिव्ह बनवण्याचा प्रयत्न करेन. काय स्टोरीज लिहीन, काय बोलेन, काय क्रिएट करेन. आणि मी मुंबई संपूर्ण सोडत नाही, कारण खेडेगावामध्ये सुद्धा कधीकधी जगण्याचं स्वातंत्र्य मिळत नाही. कारण सगळी लोकं तुम्हाला ओळखत असतात. तुम्हाला खेडेगावामध्ये निसर्ग सुंदर असतो, हवा सुंदर असते, पण जगण्याचं स्वातंत्र्य नसतं. जे जगण्याचं स्वातंत्र्य मेट्रो सिटीजमध्ये मिळतं की तुम्हाला कोणी ओळखत नाही, तुम्ही कुठेही फिरू शकता, सगळ्या गोष्टी अवेलेबल असतात. एक फ्रीडम, स्वातंत्र्य जे आहे ते शहरातच फक्त मिळतं. खेडेगावं हे पेंटिंगमध्ये सुंदर दिसतात, शॉर्ट स्टोरीजमध्ये, फिल्म्समध्ये सुंदर दिसतात, कादंबऱ्यामध्ये, कथेमध्ये सुंदर वाटतात, साहित्यामध्ये सुंदर दिसतात. पण खेडेगावातलं जीवन हे म्हणजे वृक्ष जीवन. म्हणजे तुम्ही जर शहराशी कनेक्टेड नसाल आणि खेडेगावातलेच असाल, खेडेगावात राहणार असाल, तर ते तुमच्यासाठी मग एक पाण्याचा डबकं बनून जातं. मला अजून आठवतं आहे की आमची ती शेवटची भेट मुंबईतली CCTमधली. त्याच्यानंतर 2 दिवसांनी तिचा मला मेसेज आला की राम, गुड बाय फॉर टेम्पररी, तात्पुरतं मी तुम्हाला बाय बाय करते, मी मुंबई सोडते आणि मी तुम्हाला लवकरच माझे सगळे अपडेट्स पाठवेन. तिनं मुंबई सोडली. त्यानंतर मी मुंबईमध्ये होतो जवळजवळ पुढचे 5-6 महिने, माझे 5 महिने गेले असतील मुंबईमध्ये. आणि उन्हाळा सुरू झाला आणि उन्हाळ्यानंतर मला जवळजवळ मी 10-11 महिने कंप्लीट होत झाले. मला एक वर्षभर, जवळजवळ वर्ष होत आलं होतं माझं. आणि उन्हाळ्याचा जवळजवळ ॲक्च्युली मला असं दिसतं की मार्च आणि एप्रिल होतं, कारण मी एप्रिलला सोडलं मुंबई. तर उन्हाळा हा इतका त्रासदायक गेला मला की माझी इच्छा नव्हती मुंबई सोडायची. माझ्याकडे रुपये होते, बंधूंनी मला फायनान्सचा सपोर्ट केला होता, राहण्याची जागा होती. आणि पण मी आजारी पडलो. उन्हाचा मुंबईचं ऊन मला पहिल्यांदा मी लाईफमध्ये इतकं शॉकिंगली ऊन आहे ते मुंबईचं. आणि मुंबईचा पाऊस इतका घनघोर पडतो की मुंबईचा म्हणजे जेव्हा तो पडायला लागतो तेव्हा तो थांबतच नाही, इतका सप पडतो, अशा इतक्या मोठ्या धारा असतात. मी म्हटलं हा कसला पाऊस आहे. जेव्हा मी अनुभवला मुंबईचा पाऊस आणि मुंबईचं ऊनसुद्धा, तुम्ही मुंबईमध्ये त्या उन्हात तुमच्याकडे AC नसेल आणि तुमच्याकडे कूलर नसेल, फक्त तुम्ही फॅनवर राहू शकत नाही. इट इज अ हॉरिबल. म्हणजे मुंबईत लोक कशी राहतात हा पडलेला मला मोठा प्रश्न आहे उन्हाळ्याच्या दिवसातला.
तुम्ही बाहेर थांबू शकत नाही, वॉकिंग करू शकत नाही रस्त्यावर. संध्याकाळी जवळजवळ 6च्या पुढं बरं वाटतं आणि सकाळी 9च्या आत 9-10च्या आत बरं वाटतं. त्याच्यानंतर जे हिट सुरू होते, ओ माय गॉड. ती मुंबईतले आर्टिस्ट लोक, ही मोठे मोठे स्टार्स, मोठमोठे बिझनेसमॅन कसे राहतात. मला असं वैयक्तिक माझं मत आहे की 90% लोक हे अक्षरशः सफरिंग करत आहेत, किड्या मुंग्यासारखं जागत आहेत. एक 10 ते 20% लोक, म्हणजे 80% लोक तर सफरिंग करतात. 10 ते 20% लोक ठीकठाक जीवन जगतात तिथं, जे मल्टी मिलियनरी आहेत, बिलियनरी आहेत, जे स्टार्स आहेत, ज्यांच्याकडे रुपयाची इन्कमिंग सोर्सेस स्ट्रॉंग आहे, ज्यांच्याकडे राहण्याची ठीक सुविधा आहे, जे वेस्टमध्ये राहतात, ईस्टमध्ये राहण्याची थोडीशी असुविधा आहे. पण मुंबईचा जो एक प्रकारचा हवेमध्ये एक समुद्राचा वास येतो, त्या मुंबईच्या हवेमध्ये सगळ्या बाजूनी सतत घाम येत राहतो आणि बरंच वाटत सतत वस वस वस. एखादं कुत्रं 1 तासभर त्यांनी असं चालून पळून यावं आणि धापा टाकत अशा पद्धतीने ती बसावं एका ठिकाणी, तसं सतत तुम्हाला तिथं होत राहतं मुंबईमध्ये. अजब प्रकार आहे तिथं. मला जेव्हा विचार करतो की इथं या ठिकाणी काही लोक क्रिएटिव्ह काम करतात, इतकी महान गाणी बनलेली आहेत, या ठिकाणी बनलेली आहेत, कशी बनली. मग मला असं वाटते की काही लोक खूप लवकर आले असावेत. मी थोडा उशिरा गेलो होतो आणि काही लोकांचा जन्म तिथंच झाला असेल, काही लोक 20शीत आले असतील, 25शीत आले असतील. त्या लोक ते रुळले तिथं, त्या हवेशी, त्या पाण्याशी, तिथल्या लोकांशी, तिथल्या जागेशी त्यांची नाळ जुळली गेली. मग त्यांना ती सुटत नाही. एखादा माणूस दादरचा घाटकोपरला जाईल किंवा दादरचा बोरिवलीला जाईल, बरोबर, किंवा अंधेरीचा माणूस विरारला एखादा फ्लॅट घेऊन तिथं जाईल, शिफ्ट होईल, बोरिवलीला जाईल, बरोबर, किंवा नवी मुंबईला येईल. पण मुंबई सोडत नाही, मुंबईचा तो भाग आहे तो सोडत नाही, तो त्याच चक्करमध्ये घुमत राहतो. तर मला तुम्हाला सुमितीची ही कथा सांगायची होती आणि अजून पुढलं सांगतो तुम्हाला. आणि एप्रिलचा शेवटचा दिवस होता. दुसऱ्या दिवशी मे चालू होणार होता. एप्रिलला जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, एप्रिल, 30 एप्रिल असेल. हां, मी निर्णय घेतला आणि आजारी पडलो होतो. मी म्हटलं नाही, मी मुंबईत राहू आता अशक्य आहे म्हटलं. मी तात्पुरत्या बेसिससाठी म्हणून माझ्या पुण्यातल्या जिथं मी पूर्वी राहायचो त्या ठिकाणी मी म्हटलं तात्पुरत्या मी फोन केला आणि मला म्हटलं काही दिवसासाठी मला राहायची व्यवस्था करा म्हटलं, जे माझे ओळखीचे होते, जिथं माझे सगळं सामान पण होतं. आणि ठीक आहे या. तिथं मी गेलो, माझं सामान तिथंच होतं, गाडी तिथंच होती आणि मी आलो इथं. 1 आठवड्यानंतर मला फिलिंग आलं की नाही, आपल्याला ते सामान घेऊन यावं लागेल, आपल्याला नको मुंबई. मग मी माझी गाडी आणि राहिलेलं थोडं सामान, हेल्मेट वगैरे सगळं घेऊन शेवटी येताना मी पृथ्वी थिएटरला शेवटचा टाटा बाय बाय केला, कार तिथं बसलो, चहा घेतला आणि सकाळच्या वेळेला मी तिथून गाडीला किक मारली आणि पुण्यात आलो. संध्याकाळपर्यंत मी पुण्यात रमत आलो. तिला आल्यानंतर काही दिवसांनी आमचा फोन झाला. मी सुमितीला फोन केला. ती म्हणली हो. तिलाही आश्चर्य वाटलं आणि आनंद पण झाला. तर जवळजवळ 4-5 वर्षापूर्वीची घटना आहे. आज तुम्हाला सांगतो. काही दिवसापूर्वी तिचा म्हटलं ना तुम्हाला मी, आमचे फोन येत राहतात, तर त्याचा फोन आला होता की मी पुण्याला येते. तर सध्याची स्थिती अशी आहे की सुमिती ही सध्या तिनं यूट्यूबचे 4 वर्षामध्ये तिची प्रगती किती झाली. तिचे 3 यूट्यूबचे चॅनल आहेत. ती गावातल्या त्या खेडेगावातल्या ठिकाणी कथेचं नोट डाऊन करते, कथा लिहिते
तिथले अनेक शेतकरी, तिथले अनेक प्रॉडक्ट अँड सर्व्हिसेसचे त्या लोकांना ॲडव्हर्टायझिंग करण्यासाठी मदत करते, त्यांच्यावर व्हिडिओ बनवते. ती स्वतः एडिटिंग शिकले. तिथल्या अनेक सुंदर सुंदर गोष्टीवर व्हिडिओज बनवते. तिचा एक ट्रॅव्हलिंग वरचा चॅनल आहे, एक योगा आणि आयुर्वेदाचा चॅनल आहे, अनेक रँडम चॅनल आहे जी सगळ्या गोष्टीसाठी ती यूज करते. आणि तिनं मागच्या वेळेसही मला सांगितलं होतं की आमचा एक फोन झाला होता, तर ती म्हटली मी आता ह्यावेळेस मी तुम्हाला गुड न्यूज देते, मी प्रेमात पडले. आणि मला तिचे मतं माहीत होती. ती म्हटली की मी जरी प्रेमात पडली आणि तर मी लग्न करेन ह्याची मला कुठली गॅरंटी वाटत नाही. आणि बाय चान्स मी समजा लग्न जरी केलं तरी मला असं वाटत नाही की मी मुलं बाळं वगैरे या चक्करमध्ये पडेल. मला असं वाटत नाही. हे सध्याच तर माझी असे विचार आहेत. मे बी इट विल बी चेंज इन फ्युचर. तर मी म्हटलं वाव ग्रेट, सुंदर, गुड न्यूज आहे. मला तिच्या सध्याच्या खूप तिच्याबद्दलच्या असणाऱ्या सगळ्या गोष्टी ऐकायच्या आहेत. तिचा मला फोन आला आहे आणि ती मला म्हणाली की मी 3 दिवस पुण्यामध्ये आहे आणि तुम्ही मला थोडी मदत करा. तर ती भारत देश आणि महाराष्ट्रात त्याची मिस्टेक होऊन गेलेत, जे वेगळ्या धाटणीचे मिस्टेक आहेत. म्हणजे जे स्पिरिच्युअल लोक आहेत, इथले संत आहेत, काही फिलॉसॉफर आहेत, काही कवी आहेत, ओके, काय स्पिरिच्युअल गुरु आहेत, त्यांच्यावरती यूट्यूबची सिरीज सुरू करते. सिरीज म्हणजे यूट्यूबचे व्हिडिओ बनवते. आणि ती म्हटली की मला तो ओशो आश्रम बघायचा आहे. आतून बघायला मिळालं तर उत्तम, नसेल तर बाहेरची ती गार्डन आहे तिचे फोटो तिनं काही तर नेटवर बघितलेले आहेत. ओशो तीर्थ नावाचे गार्डन आहे. ती म्हटली तिथं मला काय शूट करायला परवानगी आहे असं मी वाचलं आहे. तर तिथं मला शूट करायचं आहे आणि तिथं मग तिथले काही फोटोग्राफ्स घ्यायचे आहेत. 3 दिवस आहे, आपण भेटूया. आणि पुन्हा एकदा बॉम्बेचे दिवस हे आपण जसं बॉम्बेमध्ये आपण जुहू बीचला वॉकिंग केलं, पृथ्वी कॅफेमध्ये चाय घेतला, सेम मी पुण्याला येते, लवकरच भेटू. तर काही वर्षापूर्वी मुंबईला राहत असताना सुमिती भेटली. तिचा मुंबईपासूनचा खेडेगावापर्यंतचा प्रवास आणि तिनं मला हे सांगितलं की मुंबईशी माझं कनेक्शन बंद नाही झालेलं. मुंबईमध्ये काही दिवसापूर्वी तिने एक शॉर्ट फिल्म बनवली, शॉर्ट फिल्मसाठी ॲक्टिंग केली. तिची ऑफर तिला आली तिचे यूट्यूबचे व्हिडिओ बघून. तर तिनं एक शॉर्ट फिल्ममध्ये अभिनय पण केला. तिचं मुंबईशी मित्राशी कनेक्शन बंद नाही झालेलं. पण तिनं मला सांगितलं की मी अत्यंत शांतपणेनं जीवन जगते, अत्यंत क्रिएटिव्ह जीवन जगते. आणि हे मला करायचं होतं, हे खरंच करायचं होतं. म्हणजे हे खरे क्रिएटिव्ह काम आहे. पण मला ॲक्टिंगसाठी म्हणजे आता मला ते असं भीक मागण्यासारखं. आणि तुम्ही किती जर तुमच्याकडे टॅलेंट असेल, स्किल असेल आणि तुम्हाला ती राईट मुवमेंट येत नसतील, तुमचं जर होत नसेल, तर तुम्ही मला असं वाटतं की ते तिथं थांबणं गरजेचं आहे. 10 वर्ष स्ट्रगल करूनही काय लोकांच्या हातात काय नाही. हो, माझा एक मित्र आहे, त्याने जवळजवळ 14 वर्ष स्ट्रगल केला. आणि मला भेटल्यानंतर त्याला मी विचारलं, त्याला म्हटलं नाही होतच नसेल तर मी त्याला ही सांगितलं सुमितीचं. तर त्याच्यानंतर तू म्हटलं की माझ्याकडे हो जमीन आहे, एक मोठं घर आहे आणि सगळ्या सुविधा आहेत, मला तिथं जाऊन काय करता येते का मी चेक करतो. आणि तुम्ही म्हणताय हे खरंच चांगलं आहे. तर ज्या लोकांना तिथं सक्सेस मिळालं आहे त्यांना थांबू दे, त्यांना मिळालं आहे करत जाऊ दे. बरोबर. आणि ज्यांना जास्त होप आहे, फायनान्सचा सपोर्ट आहे, तिथे राहू शकतात. पण बरेचसे लोक जे ट्रॅपमध्ये आहेत मेंटली आणि फायनान्शियली, त्या लोकांनी मात्र अशा चुकीच्या ठिकाणी राहण्यात काही अर्थ नाही. ही सुमितीची कथा. तिला भेटल्यानंतर
तिच्याशी बोलल्यानंतर पुढची कथा मी तुम्हाला सांगेन. मी तुम्हाला सांगितलं तिचं आयुष्य जास्त क्रिएटिव्ह झालं आहे. ती प्रेमात पडली आणि ती म्हटली मी अजून लग्न नाही केलेलं आणि मुलं जन्माला घालण्याचा माझा कुठला विचार नाही. ती मग मुंबईमध्ये म्हणाली होती. तर सुमितीचा हा प्रवास भेटल्यापासून आत्ता ती पुन्हा मला भेटणार आहे. तर इथंपर्यंतची ही कथा मी सुमितीला शुभेच्छा देतो आणि तिचा जो पुढचा प्रवास आहे तो जास्तीत जास्त क्रिएटिव्ह जावा आणि तिची तिचं या क्रिएटिव्ह वर्ल्डमध्ये खूप मोठं कॉन्ट्रिब्युशन व्हावं अशी मी इच्छा करतो. आणि मी तिची कथा म्हणून या ठिकाणी थांबवतो.